मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. महाडीबीटी वेब पोर्टलवर जाऊन तुम्ही तीळ, भुईमुग, सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांच्या बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. महाडीबीटी हे वेब पोर्टल जे होतं ते काही दिवसापूर्वी बंद होतं. आता या ठिकाणी हे पोर्टल जे आहे ते सुरळीत सुरू झालेलं आहे, परंतु या पोर्टलमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. पूर्वी तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करता येत होतं किंवा आधारच्या OTPद्वारे त्या ठिकाणी लॉग इन करता येत होतं. आता मात्र हे सर्व पर्याय त्या ठिकाणी नाहीत. आता केवळ फार्मर ID द्वारे तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करता येणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे फार्मर ID असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी कोणतीही योजना असू द्या त्या योजनेसाठी अर्ज सादर करू शकणार आहात. नसता तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्ही कोणत्याही योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकत नाहीत. सध्या आता बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. महाडीबीटी वेब पोर्टलवर बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा जाणून घेऊयात. या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. बियाणे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या वेब पोर्टलवर जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये किंवा तुम्ही कोणताही ब्राउझर वापरत असाल तर त्या ब्राउझरच्या URL बारमध्ये किंवा गुगलमध्ये महाडीबीटी फार्मर लॉग इन असा शब्द टाका, सर्च करा. सुरुवातीला एक लिंक दिसेल, या लिंकवरती क्लिक करा. आता बघा, काही दिवसापूर्वी महाडीबीटीची जी वेबसाईट होती त्या वेबसाईटवर नवीन नोंदणी करता येत होती. आता मात्र नवीन नोंदणी करता येत नाही, सध्या तरी करता येत नाही. त्यानंतर लॉग इनचे जे पर्याय होते ते युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करता येत होतं किंवा त्या ठिकाणी दुसरा एक पर्याय दिलेला होता, आधार OTPने लॉग इन करा. तर आता या ठिकाणी कोणताही पर्याय दिसत नाही, फक्त एक पर्याय दिसतो, शेतकरी ID प्रविष्ट करा. आता तुम्हाला शेतकरी ID म्हणजेच फार्मर ID या ठिकाणी टाकायचा आहे. आता फार्मर ID टाकायचा म्हणजे लगेच कोणाच्या लक्षात नसतो किंवा तो काढलेलाही असेल, मग अशा वेळी तुम्ही CSC सेंटरवरून काढलेला असेल आणि त्यांना तुम्हाला फोन करणं शक्य नसेल तर अशा वेळी तुमची गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. परंतु अजिबात गोंधळण्याची गरज नाही. तुम्हाला जर तुमचा फार्मर ID माहीत नसेल, शेतकरी ओळख क्रमांक माहीत नसेल तर या ठिकाणी एक पर्याय दिलेला आहे, तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घ्या. तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. तर या ठिकाणी येथे क्लिक करा. आता मला माहीत नाही आहे की माझा शेतकरी ओळख क्रमांक काय आहे, परंतु मी तो काढलेला आहे. मग आता करायचं काय, तर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाका आणि गेट OTP या पर्यायावरती क्लिक करा. OTP हॅज बीन सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर सक्सेसफुली फॉर UID. तुमच्या आधार नंबरवर एक OTP आलेला आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी या चौकटीत टाकताच तुम्हाला तुमचा जो फार्मर ID आहे तो मिळणार आहे. तर आता या ठिकाणी आपण OTP टाकणार आहोत. OTP तपासा. हे बघा, या ठिकाणी जो फार्मर ID आहे, शेतकरी ओळख क्रमांक आहे तो आलेला आहे. हा जो शेतकरी ओळख क्रमांक आहे तो या ठिकाणी कॉपी करून घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किंवा तुम्हाला लक्षात राहील अशा ठिकाणी हा तुमचा ओळख क्रमांक जो आहे फार्मर ID तो जपून ठेवा. या ठिकाणी ओके करा. ओके करताच ऑटोमॅटिक या ठिकाणी हा शेतकरी ID या ठिकाणी प्रविष्ट झालेला आहे. आता OTP पाठवा या बटनावरती क्लिक करा. आता बघा, या ठिकाणी OTP यशस्वीरित्या शेतकरी ID लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे. हा OTP आधार लिंक मोबाईलवर आलेला आहे. या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा OTP टाका. या ठिकाणी आपण आता यशस्वीरित्या लॉग इन झालेलो आहोत. ओके या बटनावरती क्लिक करा. घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करा. आणि आता या ठिकाणी आपल्याला बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करा. आता जिल्हा, तालुका, गाव ही माहिती ऑलरेडी आलेली असेल. आता घटक निवडायचा आहे. तर घटक या ठिकाणी आपण आता उदाहरणार्थ प्रमाणित बियाणे वितरण हा पर्याय निवडूयात. तुम्हाला जर फ्लेक्सी बियाणे हवं असेल तर तोही पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. प्रमाणित बियाणेमध्ये पीक प्रकार आपल्याला निवडायचा आहे, गळीत धान्य. आणि त्यानंतर या ठिकाणी पिकं दिसतील, तीळ, भुईमुग, सूर्यफूल, सोयाबीन. तर या ठिकाणी आपण सोयाबीनसाठी अर्ज करणार आहोत. जेवढ्या क्षेत्रावर लागवड करणार आहात ते क्षेत्र या ठिकाणी हेक्टरमध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी एका एकरासाठी 30 किलो बियाणे मिळणार आहे. 30 किलो प्रमाणे हे बियाणं मिळणार आहे. तर आपण 2 एकर या ठिकाणी टाकले म्हणजे 80 आर आपण या ठिकाणी क्षेत्र टाकलेलं आहे.
त्यामुळे ऑटोमॅटिक त्या पुढच्या रकान्यामध्ये 60 किलो बियाणं या ठिकाणी दर्शवित आहे. आता जतन करा या बटनावरती क्लिक करा. घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत काय? तुम्हाला जर अजूनही काही अर्ज करायचे असेल तर यस या बटनावरती क्लिक करा, नसेल तर नो या बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला कोणताही अर्ज करायचा नाही, त्यामुळे आपण नो या बटनावरती क्लिक केलेला आहे. आता अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा, सूचना वाचून घ्या आणि ओके या बटनावरती क्लिक करा. आता अजून एक बटन या ठिकाणी दिसत आहे, पहा या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आत्ता जो आपण अर्ज केलेला आहे, बियाणे वितरण प्रात्यक्षिक आणि फ्लेक्सी घटक प्रमाणित बियाणे, म्हणजे प्रमाणित बियाण्यासाठी आपण या ठिकाणी अर्ज केलेला आहे. आता या ठिकाणी या चौकटीत टिक करा. पे ॲप्लिकेशन फी, या ठिकाणी ॲप्लिकेशन फी आपल्याला भरायची आहे. ॲप्लिकेशन फी भरण्यासाठी पे ॲप्लिकेशन फी या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला फी किती भरायची आहे या संदर्भात डिटेल माहिती मिळेल. 23.60 एवढे शुल्क आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा. अनेक पर्याय या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी दिलेले आहे, जसं की वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS. या ठिकाणी आपण एक पर्याय निवडणार आहोत. प्रोसीड फॉर पेमेंट, या ठिकाणी डिटेल आलेले आहेत पेमेंटचे. आणि आता या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट तर केलं, पण पेमेंट गेलं कुठं? उप्स, एरर, सॉरी अँड एरर हॅज अकर्ड, पेज नॉट फाउंड. आता या ठिकाणी आपल्याला काहीच दिसत नाही आहे, त्यामुळे आपण काय करूयात, परत एकदा लॉग इन करूयात. तर या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहोत. घटक इतिहास पहा असा एक पर्याय आहे, या पर्यायावरती क्लिक करा. आता बघा या ठिकाणी अजून काही पर्याय ॲड झालेले आहेत. अर्ज केलेल्या बाबीमध्ये लागू केलेले घटक, छाननी अंतर्गत अर्ज हा जो पर्याय आहे तो पूर्वीही होता. त्यामध्ये आता निधी वितरण, पेमेंट प्रलंबित, नाकारलेले, रद्द केलेले हे 2 पर्याय होते. छाननी अंतर्गत अर्ज, नाकारलेले आणि रद्द केले हे 2 पर्याय होते. परंतु यामध्ये आता पेमेंट प्रलंबित, निधी वितरण आणि लागू केलेले घटक असे नवीन पर्याय या ठिकाणी ॲड झालेले आहेत. त्यावेळेस या ठिकाणी काहीच दिसत नाही. बघा, नो डेटा फाउंड, त्यानंतर लागू केलेले घटक, नो डेटा फाउंड, घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा. अर्ज पहा या बटनावरती क्लिक करा. आणि आत्ता आपण जो अर्ज सादर केलेला आहे तर त्याला पे ॲप्लिकेशन फी या बटनावरती परत एकदा क्लिक करा. परत एकदा मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करून बघूयात. हे बघा या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की डिअर युजर, पेमेंट हॅज ऑलरेडी मेड युजिंग ॲप्लिकेशन ID. काइंडली क्लिक ऑन द कंटिन्यू बटन टू अपडेट द पेमेंट डिटेल्स. या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचे जे डिटेल आहेत ते सक्सेसफुल आलेलं आहे. नाव आहे, ट्रान्झॅक्शन ID आहे, ॲप्लिकेशन ID आहे, ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर आहे, बँक रेफरन्स नंबर आहे, सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं हा आपला जो अर्ज आहे तो पेमेंट जर व्यवस्थित झालेला असेल तर या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. हे बघा, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, प्लीज नोट युअर ॲप्लिकेशन ID. या ठिकाणी तुमचा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. प्रिंट रिसिप्ट या बटनावरती क्लिक करा. कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला असेल तर प्रिंट करून घ्या, नसेल तर सेव्ह ॲज PDF सेव्ह करा, जेणेकरून तुम्हाला रेफरन्स देता येईल. आता परत एकदा घटक इतिहास पहा या बटनावरती क्लिक करा. हे बघा, लागू केलेले घटक, पूर्वी त्या ठिकाणी आपल्याला दिसत नव्हतं की या ठिकाणी आपला अर्ज दिसत नव्हता. आता मात्र या ठिकाणी आपला अर्ज दिसत आहे. तर या ठिकाणी आता फीची पावती डाउनलोड करू शकता आणि पावती देखील या ठिकाणी डाउनलोड. हे बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी ही पावती जी आहे ती जनरेट झालेली आहे. तुम्हाला देखील बियाणे योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने अर्ज करू शकता. ही वेबसाईट अजूनही पूर्णपणे पाहिजे तसे सुरू झालेली नाही, परंतु 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे ज्या अडचणी या ठिकाणी येत आहेत त्या सर्व अडचणीचा सॉल्युशन या ठिकाणी झालेलं असेल. त्यामुळं तुम्हाला बियाणे योजनेसाठी अर्ज करायचा असेल किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. धन्यवाद.